हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण 3 पिलर्स ऑफ हॅपी लाईफ बद्दल बोलूया. आधारस्तंभ. हॅपी लाईफला, आनंदी राहायला 3 आपल्याला आधारस्तंभ पाहिजेत आणि तिन्ही इक्वल आहेत. कुठलाही एकापेक्षा एक जादा, एक कमी असं नाहीये. पहिलं आरोग्य. आपल्याला माहित आहे, आपलं आरोग्य चांगलं असलं तरच आपण आनंदी राहू शकतो. सारखा एखादा माणूस आजारी असला, अगदी गादीवर त्याचा जास्त वेळ जात असला, म्हणजे तो उठू शकत नाही, चालू शकत नाही, तो आनंदी राहू शकेल का? हो, नाही. उलट तुम्हाला माहित आहे, तो माणूस म्हणतो, अयो देवा, मला कधी एकदा घेऊन जातोस बाबा, घेऊन जा लवकर, असं म्हणतो. त्यामुळे पहिलं आरोग्य पाहिजे. आरोग्य आपण कसं मेंटेन करायचं? एकदम सोपं आहे. आहार, विहार आणि विचार. आरोग्य म्हणजे दोन्ही आलं बरं का. दॅट इज फिजिकल आणि मेंटल, दोन्ही आलं, हे लक्षात ठेवा. नाही ते फिजिकली छान आहे, मेंटली तो नाहीये, मग तो काही हॅपी राहू शकेल का? नाहीये. त्यामुळे पहिलं आहार. परत परत सांगते मी माझे व्हिडिओज मध्ये, आहार, घरात बनवलेला आहार चांगला, ताजा, आपल्या घरात बनवलेला आहार, आणि त्यात भरपूर व्हेजिटेबल्स आणि फळं. आणि व्हेजिटेबल्स आणि फळं सुद्धा खूप लांबून आलेली नाहीये, ती शेतातनं तुमच्या घरात कमीत कमी वेळात येऊन पोचायला पाहिजे असली फळं आणि भाज्या सर्व प्रकारच्या, नारळ पाणी, ताक, या सगळ्या गोष्टी. ह्याच्याशिवाय भरपूर पाणी प्यायचं, हे खूप खूप महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्यायचं. हे झालं आहार. विहार. विहार म्हणजे हिंडणं फिरणं झालं, तुमचं एक्सरसाइज झालं, काही कोणी तुमच्या आवडीप्रमाणे एक्सरसाइज करा. प्रसन्न राहते तुमचं मन त्यामुळे. आणि विचार. आपले विचार म्हणजे आपलं मन पण तंदुरुस्त राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी चांगले विचार यायला पाहिजे. चांगले विचार यायला काय पाहिजे? आपलं मेडिटेशन करा. डेली तुम्ही हवं ते तुमची दैनंदिनी लिहा ग्रॅटिट्यूडची. ग्रॅटिट्यूड म्हणजे तुम्हाला जे जे कोणी काही दिले, तुम्हाला कोण काही शिकवले, हे सगळ्यांना ग्रॅटिट्यूड, थँक्यू म्हणून रोजची दैनंदिनी लिहित जावा. म्हणजे बघा फरक पडतो. तुमचे काही प्रेयर, तुमचे काही ग्रंथ, धार्मिक ग्रंथ काही वाचायचे असलेले, दिवसाला रोज 1 पान 2 पान काही, हे सगळं करा आणि तुमचं मन प्रसन्न ठेवा. ते हेल्थ कळलं आपलं. आहार, विहार, विचार, ह्या 3 गोष्टीमुळे आपण आपलं हेल्थ चांगलं ठेवू शकतो. हेल्थ नंतर काय पाहिजे? आपली आर्थिक बाजू पण मजबूत पाहिजे. आर्थिक बाजू मजबूत नसली की काय करणार? फक्त हेल्थ आहे चांगलं, मग आर्थिक बाजू आपली मजबूत असायला आपण काय करायला पाहिजे? नोकरी धंदा काहीतरी करायला पाहिजे ना. हो, म्हणजे मिळवणं पण महत्वाचं आहे. काही करा. शेतकरी असाल तर शेती करा, व्यापार करणार असला तर व्यापार करा, नोकरी करणार असला तर नोकरी करा. आणि जे करतात तुम्ही अगदी मन लावून, माझी ही पूजा आहे हे समजून, अगदी
सत्याचे वाटेनं व्यवस्थितपणे करा. एवढं आपण व्यवस्थितपणे केलं का नाही, आपल्याला पैशाची कुठेही उणीव जाणवत नाही. आपल्याकडे व्यवस्थित पैसा असला का नाही, आपण आपलं लाईफ, आपलं आयुष्य व्यवस्थित काढू शकतो. हे बघा, पैसा पाहिजे, आपली मुलं बाळं त्यांचं एज्युकेशन, पैसा पाहिजे. कोणी आजारी पडलं दवाखान्याला, पैसा पाहिजे. कुठे तुम्हाला ट्रिपला ह्याला त्याला जायचं आहे, पैसा पाहिजेच का नाही. त्यामुळे पैसा नको म्हणून नाही चालत, पैसा पाहिजे आपल्याला. त्यामुळे योग्य मार्गानं पैसा मिळवायचं हे दुसरं पिलर झालं आहे. बघा, पहिलं आरोग्य, दुसरं पैसा झाला, धन संपत्ती काही, आणि तिसरं रिलेशनशिप्स. हे दोन्ही आहे तुमच्याकडे. आरोग्य आहे, धन आहे. तुमचे पार्टनरशी बिलकुल जमत नाहीये, मुलांशी जमत नाहीये, कोणाचं एकमेकांशी जमत नाही, एकमेकांबद्दल प्रेम नाही, विश्वास नाही, मग काय हो लाईफ आपलं? आपण हॅपी राहू शकतो का? आनंदी राहू शकतो का? नाही. मग आपण आपलं रिलेशनशिप चांगलं मेंटेन करायला पाहिजे. रिलेशनशिप मेंटेन चांगलं करायचं म्हणजे काय? म्हणजे ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट ही आलीच, दोघांनाही ॲडजस्टमेंट करावी लागते, कोणी एकानं करायचं असं नाहीये. ॲडजस्टमेंट महत्त्वाचं. त्याच्याशिवाय एकमेकांबद्दल चांगला विश्वास पाहिजे, एकमेकांची काळजी घ्यायची तयारी आपली पाहिजे. एकाला बरं नाही, दुसऱ्यानं हे करायला पाहिजे, वेळेत त्याला सपोर्ट करायला पाहिजे. सपोज नवऱ्याची नोकरी गेली म्हणून बायकोनं भांडून सोडून माहेरी जायचं का? अशी किती तर ठिकाणं बघितलीत मी बरं का, उगीच बोलत नाहीये. नवऱ्याची नोकरी गेली, इथे पैसे पाण्याला जड जाते म्हणताना सगळं सोडतात आणि माहेरी निघून जातात ह्या बायका. हे पण बरोबर नाही. अशा वेळी आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. तुम्ही शिकलेलं नसला तर घरात करा, मेस चालवा, डबे करा, शिवणकाम येत असलं ते तर करा, काही करा, सपोर्ट दोघाही. म्हणजे एकमेकांना कुठल्याही कठीण प्रसंगी एकमेकांना मदत करायची. असं केलं की आपलं रिलेशनशिप पण चांगलं राहते, मग तुम्ही हॅपी राहू शकता. हे बघा, एकमेकांना अंडरस्टँडिंग असलं, एकमेकांसाठी आपण काही देणं घेणं करायला तयार असलो की आपण आयुष्यात खूप आनंदी राहू शकतो. त्याच्यापेक्षा आपल्याला काय होते, एक आधार वाटतो, हो अमुक आहे, आधार आहे, असं दोघांनी पार्टनर्सनी एकमेकांना आधार वाटून राहायला पाहिजे. हे आधार वाटायला मेन काय पाहिजे? रिलायबिलिटी असायला पाहिजे, विश्वास खूप महत्वाचा. विश्वास असला का नाही, आपण एकमेकांना आपोआप आधार बनतो. हा विश्वास बनण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? सत्याचे मार्गानं चालायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी आपण आपल्या आयुष्यात डेव्हलप केल्या का नाही, ह्याला मी म्हणेन आपले जीवनाचे आधारस्तंभ आहेत. ते पिलर्स स्ट्रॉंग. पहिलं हेल्थ, दुसरं फायनान्स आणि तिसरं रिलेशनशिप. आणि हे सगळे इंटर रिलेटेड आहेत बरं का. हे बघा, तुमच्याकडे हेल्थ चांगलं असलं की तुम्ही पैसे मिळवू शकता, आणि तुमच्याकडे पैसे असले की तुमचं आरोग्य बिघडलं तरी तुम्ही दवाखाना, औषध पाणी करू शकता. आणि हे सगळं तुमचं चांगलं असलं, आरोग्य आणि फायनान्शियल कंडिशन्स, आपोआप तुमचं पार्टनर पण तुमच्याशी हॅपीली
राहू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या तिन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि ह्या तिन्ही इंटर रिलेटेड आहेत, म्हणजे एकमेकांशी जुळलेल्या आहेत ह्या गोष्टी. हे आपले आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.